विद्यार्थी मित्रांनो, द लिव्हिंग वर्ड या चॅप्टरचे आतापर्यंत 3 लेक्चर रेकॉर्ड झाले होते. ते तुम्ही बघितले असतील. त्यानंतर आपण आज 4 नंबरचं लेक्चर रेकॉर्ड करतोय. आता आपण बघूया पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं होतं. बघा, पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं एकूण सिलेबस काय काय आहे, कोण चॅप्टर सिलेबस कोणकोणता आहे. त्यानंतर बघितलं आपण क्वेश्चनची फ्रिक्वेन्सी कशी आहे ते एकदा बघितलं. त्यानंतर व्हॉट इज लाईफ बघितलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहे त्या आपण स्टेप बाय स्टेप बघितल्या. या प्रॉपर्टी ज्या आहेत ते ठीक आहे. रिप्रोडक्शन असेल, मग मेटाबॉलिझम असेल, त्यानंतर इयत्ता 11वीचा आपण सिलेबस बघितला काय आहे तो. त्यानंतर नेक्स्ट बघितला आपण अजून ज्या प्रॉपर्टी मेटाबॉलिझम, त्यानंतर सेल्युलर ग्रोथ जी आहे ती एक प्रॉपर्टी बघितली आपण. त्यानंतर सेल्फ कॉन्शियसनेस ही एक सुद्धा प्रॉपर्टी असते ती पण आपण बघितलं. त्यानंतर आपण सुरुवात केली ती क्वेश्चन घ्यायला. तर तुम्हाला काय म्हटलं, क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला आन्सर सांगितले नव्हते, काही आन्सर सांगितले नव्हते. आता तुम्हाला काही क्वेश्चनचे डायरेक्ट आन्सर बघायचे. ठीक आहे. आता बघा, पहिला जो क्वेश्चन आहे आपला, आता याची एकूण पहिल्या टॉपिक मध्ये आपण एकूण 5 क्वेश्चन घेतले होते बरोबर. आता बघा, पहिला क्वेश्चन काय म्हटले इथे, इट इज अ मच इझियर फॉर अ स्मॉल एनिमल टू रन अप हिल. म्हणजे लहान प्राणी असतात त्यांना उंचावर जायला कसं असतं, सोपं असतं. फॉर अ लार्ज एनिमल म्हणजे जे मोठे प्राणी आहेत त्यांच्यापेक्षा. कारण का, बिकॉज. बिकॉज म्हणजे काय, कारण. मग पहिलं बघा, यामध्ये पहिलं आपल्याला काय म्हटलंय, असं का असतं. आता जेवढे आपलं कारण बघायचे. बघा, मी पॉइंटर घेतो इथे, आता मार्कर घेतो. बघा इथे मला सांगा. मग तुम्हाला पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे बघा, इट इज अ इझियर टू कॅरी अ स्मॉल बॉडी वेट. असं आहे का, प्रत्येकाचं जड असतं. मग यांनी काय म्हटलंय, इट इज अ इझियर टू कॅरी स्मॉल बॉडी वेट. स्मॉल बॉडी वेट कोणतं कॅरी करायला सोपं जातं असं यांनी म्हटलंय. हे आन्सर असू शकत नाही. पहिला ऑप्शन कट झाला. दुसरा ऑप्शन, स्मॉल अॅनिमल हॅव हाय मेटाबॉलिक रेट. स्मॉल अॅनिमल मध्ये काय असतो, हाय मेटाबॉलिक रेट असतो. हा, ते वाक्य बरोबर आहे. तरी पण आपण तिसरं वाक्य बघून घेऊ. कदाचित त्याच्यापेक्षा अजून, आता हे जर 50% असेल, अजून 100% एखादं बरोबर असेल, आपलं तो ऑप्शन निवडावा लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सी नंबरचा, स्मॉल अॅनिमल हॅव अ लोअर O2 रिक्वायरमेंट. असं काही होत नाही. लहान जे प्राणी असतात त्यांना O2 रिक्वायरमेंट कमी असते, त्यांच्या शरीरापर्यंत त्यांना O2 रिक्वायरमेंट जास्त असते. त्यानंतर नेक्स्ट, द इफिशियन्सी ऑफ मसल इन लार्ज अॅनिमल इज लेस दॅन द स्मॉल अॅनिमल. हे वाक्य खरोखर चुकीचं आहे. बघा, द इफिशियन्सी ऑफ मसल्स इन लार्ज अॅनिमल, त्यांची जी इफिशियन्सी राहते, जे क्षमता राहते, टेंडन्सी राहते बघा, अॅनिमल इट इज अ लेस दॅन द स्मॉल अॅनिमल. असं काही राहत नाही. स्मॉल अॅनिमलपेक्षा त्यांची इफिशियन्सी कमी राहते, असं कधी होते. उलट लार्ज अॅनिमलची इफिशियन्सी काय असते, ताकद जास्त असते. त्यामुळे आपण बघितलं कोणता, पहिला जो ऑप्शन आहे तो चुकीचा आहे. दुसरा ऑप्शन बरोबर आहे, तिसरा ऑप्शन पण चुकीचा आहे, आणि चौथा ऑप्शन पण चुकीचा आहे. पण तुम्हाला याचं जर ऑप्शन बघितलं, ऑप्शन बी हे तुमचं करेक्ट आन्सर असायला पाहिजे. मग मी तुम्हाला दिले ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. स्मॉल अॅनिमल हॅव द हायर मेटाबॉलिक रेट. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया. आता पुढचा क्वेश्चन तुम्ही ऑलरेडी बघितला होता, पण तुम्हाला एक्सप्लेन करतो मी. काय म्हटलं बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग ऍस्पेक्ट्स, विच वन म्हणजे कोणती, बघा, ऍस्पेक्ट्स इज अन एक्सक्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लिव्हिंग थिंग. अशी कोणती गोष्ट आहे लिव्हिंग थिंगची जी बेस्ट आहे, कोणतं एक्सक्लुझिव्ह कॅरेक्टर आहे असं तुम्हाला मेन्शन केलेलं बघा. त्यानंतर आयसोलेटेड मेटाबॉलिक रिएक्शन ऑफर्स इन विट्रो. विट्रो म्हणजे काय, ती शरीराच्या बाहेर होत नाही, शरीराच्या आत होते. लिव्हिंग ऑर्गन्सची जी रिएक्शन आहे, टोटल रिएक्शन आहे, बायोकेमिकल रिएक्शन, हे नेहमी शरीराच्या आतमध्ये होत असतात. ते लक्षात ठेवायचे. दुसरं, इन्क्रीज इन मास फ्रॉम द इनसाइड बॉडी. इनसाइड बॉडी, बॉडीच्या आतमध्ये काय होतं, मास इन्क्रीज होत असतं. तिसरं बघा, परसेप्शन ऑफ इव्हेंट हॅपनिंग इन द एन्व्हायरमेंट. कोणतं परसेप्शन, आपण त्याला परसेप्शनला काय म्हणतो, आपण अनुमान लावू शकतो, आपण अंदाज घेऊ शकतो. मग इथे काय म्हटलंय, बघा, परसेप्शन ऑफ इव्हेंट्स हॅपनिंग इन द एन्व्हायरमेंट अँड डिअर मेमरी. हे वाक्य बरोबर आहे. ही लिव्हिंग थिंगची काय गोष्ट आहे, म्हणजे आजूबाजूला जे घडतंय ना त्याचा आपण अंदाज लावू शकतो. काय अंदाज लावू शकतो, आणि ते आपल्या मेमरीमध्ये काय होतं, स्टोर होत असतं, आपल्या मेमरीमध्ये रिमाइंडिंग होत असतं. ते ठीक आहे, रिमाइंडर वगैरे होत असतं. ही गोष्ट बरोबर आहे. म्हणजे आपलं काय म्हणलं, इन्क्रीज मास इनसाइड द बॉडी होत नाही. त्यानंतर आयसोलेटेड मेटाबॉलिक रिएक्शन इन विट्रो होत नाही. आता सी नंबरचं वाक्य थोडंसं बरोबर आहे. डी नंबरचं बघू आपण, म्हणजे ऑप्शन जो आहे तो बघा, इन्क्रीज इन मास बाय अॅक्युमुलेशन ऑफ मटेरियल. अॅक्युमुलेशन म्हणजे काय, साठवलं जाणं. काय, साठवलं जाणं. अॅक्युमुलेशन म्हणजे काय, साठवलं जाणं. पण कुठे, मटेरियल बोथ ऑन सरफेस ऍज वेल ऍज द इंटरनली. बॉडीच्या आतमध्ये आणि बॉडीच्या बाहेर कोणतं मटेरियल साठवलं जाणं. बोथ ऑन सरफेस म्हणजे काय, वरती, आणि बॉडीच्या आतमध्ये दोन्ही ठिकाणी काय करते, मटेरियल साठते, असं त्यांनी म्हटलंय. हा ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे. कारण का, आपल्या बॉडीच्या वरून पण मटेरियल साचते, थर साचतोय, आणि बॉडीच्या आतमध्ये पण साचतोय, असं कधी होत नाही. मग हे जे आहे ऑप्शन सी तुमचं कोणतं, परसेप्शन ऑफ इव्हेंट्स हॅपनिंग इन द एन्व्हायरमेंट अँड देअर मेमरी. त्यांच्या मेंदूमध्ये, त्यांच्या जी स्टोरेज जागा आहे आपल्या मेंदूमध्ये, त्या मेंदूमध्ये काय असतं, स्टोर होत राहतं, ते परसेप्शन करतो आपण. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. चला पुढचं पार्ट बघूया.
नेक्स्ट बघा तुम्हाला म्हटलं परसेप्शन ऑफ इव्हेंट हॅपनिंग इन द एन्व्हायरमेंट अँड देअर मेमरी, हे त्याचं परफेक्ट आन्सर आहे. थोडं साईड नोट वाटलं असं तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. तुम्ही जे ऑप्शनचा काय करा, स्क्रीनशॉट घ्या वाटलं असतं. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 चा स्क्रीनशॉट घ्या. घेतला, चला पुढे जाऊया आपण. 3 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय समजून घ्या. बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन स्टार्ट विथ, बायोलॉजिकल ऑर्गनायझेशन स्टार्ट कुठून होतं, सुरुवात कुठून होते. स्टार्ट म्हणजे काय, सुरुवात कुठून होत असते. मग मला सांगा सुरुवात कुठून होते मानव जन्माला यायची किंवा एखादा प्राणी जो आहे तो जन्माला यायची. मग बघा इथे सब मायक्रोस्कोपिक मॉलिक्युलर लेवल पहिला ऑप्शन. दुसरा कोणता, सेल्युलर लेवल, सेलपासून सुरू होतो. ऑर्गॅनिझम लेवल सुरू होतो आणि ऍटॉमिक लेवल सुरू होतो. आता हे तुम्हाला 4 ऑप्शन दिले. पहिल्यांदा बघा आपण जर म्हटलं एकदम कोणता, ऍटम्स, काही ऍटम, नंतर मॉलिक्यूल, त्यानंतर सेल, त्यानंतर टिश्यू, काही टिश्यू, त्यानंतर ऑर्गन, त्यानंतर ऑर्गन सिस्टम आणि त्यानंतर बॉडी. असा हा सिक्वेन्स. आपण इथून जरी सुरुवात केली कोणता, मॉलिक्युलर लेवलपासून सेल, टिश्यू, ऑर्गन, ऑर्गन सिस्टम आणि होल बॉडी. प्रत्येक ऑर्गन सुरुवात कुठे होते, ऍटम मॉलिक्युलर सुरुवात होते. मग इथे काय म्हटलंय, ऍटॉमिक लेवलपासून सुरू होते, ऑर्गन लेवलपासून सुरू होते, सेल्युलर पासून सुरू होते, कोणतं सब मायक्रोस्कोपिक लेवलपासून सुरू होते. म्हणजे याच्या अगोदर पण काय सब मायक्रोस्कोपिक लेवल आहे. सब मायक्रोस्कोपिक लेवलपासून काय होते, ऑर्गनची सुरुवात होत असते, ऑर्गॅनिझमची. मग आपला जर ऑप्शन म्हणायचं म्हटलं तर ऑप्शन कोणता आहे आपला, ए ऑप्शन जो आहे थर्ड ऑप्शन आहे. कोणता, सब मायक्रोस्कोपिक मॉलिक्युलर लेवल सुरुवात होत असते. डीएनए बनवायच्या अगोदरपासून सुरुवात जी आहे ती सुरुवातीला म्हणता येईल. ठीक आहे, चला पुढे जाऊया. 4 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन समजून घेऊ आपण. बघा काय म्हटले, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी अनएक्सेप्शनली डिस्टिंग्विश फ्रॉम द नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे काय, जर आपण बघितलं द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी अनएक्सेप्शनली डिस्टिंग्विश फ्रॉम द नॉन लिव्हिंग थिंग्स ऑन द बेसिस ऑफ देअर ॲबिलिटी. म्हणजे आपण लिव्हिंगला नॉन लिव्हिंगला कशा बेसिस होते सेपरेट केले. मग तुम्हाला ऑप्शन दिले कोणते बेसिस होते. बघा क्वेश्चन कुठे तुम्हाला बघा इथे तुम्हाला दिले एनसीईआरटी जी ओल्ड एनसीईआरटी आहे तिथं पेज नंबर 5 वरती हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला ते सेंटेन्स आहे ते सेंटेन्स क्वेश्चन विचारलाय. आता इथं काय म्हटलंय, AIPMT पहिल्यांदी नीटच्या अगोदर कोणता, NEET नीटच्या अगोदर एक एक्झाम व्हायची कोणतं, AIPMT म्हणजे काय, ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट. काय प्री मेडिकल टेस्ट याच्यात एक्झाम्पल आहे. म्हणजे क्वेश्चन हा भरपूर जुना आहे. मग केव्हाच आहे 2007 तुम्हाला क्वेश्चन दिलेले, पण तो रिलेट करतो याच्याशी. काय करतो, रिलेट करत आहे. ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट त्याचा क्वेश्चन आहे. बघा त्यानंतर बघा रिस्पॉन्सिव्हनेस टू मच, रिस्पॉन्सिव्ह जास्त करतो नॉन लिव्हिंग थिंग पेक्षा. बरं, दुसरं इंटरॅक्शन विथ द एन्व्हायरमेंट अँड द प्रोग्रेसिव्ह इव्होल्युशन. दुसरं ऑप्शन तुम्हाला दिले रिप्रोडक्शन, ग्रोथ अँड मुवमेंट. मला सांगा ग्रोथ आपण बघितलं ही नाव प्रॉपर्टी नाही लिव्हिंग थिंग्स. त्यानंतर रिप्रोडक्शन ही सुद्धा आपण काय म्हणतो एवढी प्रॉपर्टी नाही. एवढी म्हणजे कोणती, आपण ती डायरेक्टली प्रॉपर्टी मानू शकत लिव्हिंग थिंगची आहे. रिप्रोडक्शन आपण बघितलं म्युलचं किंवा आपण वर्कर बी बघितलं, वर्कर बीचं एक्झाम्पल काय रिप्रोडक्शन मध्ये येत नाही. म्हणजे ही ॲबिलिटी म्हणजे स्पेसिफिक प्रॉपर्टी नाही लिव्हिंग थिंगची. कोणती ग्रोथ अँड मुवमेंट असेल किंवा रिप्रोडक्शन असेल. आता यामध्ये तुम्हाला ग्रोथ दिली ती येणार नाही, इथं रिप्रोडक्शन दिली ती सुद्धा येणार नाही. मग आता ह्या दोघांमधून आन्सर असले पाहिजे. रिस्पॉन्सिव्हनेस कोणता, टू मच, रिस्पॉन्सनेस खूप करतो कोणता, नॉन लिव्हिंग थिंग पेक्षा. हे असू शकतं. बी ऑप्शन बघा इंटरॅक्शन ऑन विथ द एन्व्हायरमेंट अँड द प्रोग्रेसिव्ह इव्होल्युशन. बरोबर हे वाक्य, या वाक्यापेक्षा वाक्य बरोबर आहे. काय इंटरॅक्शन करतोय तो, समन्वय साधतोय एन्व्हायरमेंटशी कोणत्या या प्रोग्रेसिव्ह इव्होल्युशन मध्ये. म्हणजे माणसाची उत्क्रांती झाली ना, उत्क्रांतीचा याचा संबंध आहे कोणाचा, माणसाचा. त्यामुळे आपण लिव्हिंग थिंगला नॉन लिव्हिंग थिंगला या गोष्टीमुळे काय करू शकतो, आपण वेगळं करू शकतो. हे बरोबर वाक्य. ठीक आहे, याचा आन्सर बघूया आपण कोणता, आन्सर बी याचा काय परफेक्ट आन्सर आहे. इंटरॅक्शन विथ द एन्व्हायरमेंट अँड द प्रोग्रेसिव्ह इव्होल्युशन. हा झाला क्वेश्चन नंबर 4 तुमचा. आता या टॉपिकवरती अजून एक क्वेश्चन आहे बघा 5 नंबरचा क्वेश्चन. तो पण तुम्हाला विचारला कोणता, AIPMT 2000 ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट 2000 सालचा क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन बघा काय, द मोस्ट इम्पॉर्टंट फ्युचर ऑफ द ऑल लिव्हिंग सिस्टम. कोणतं फ्युचर आहे मग, कोणतं, द मोस्ट इम्पॉर्टंट फ्युचर्स ऑफ द ऑल लिव्हिंग सिस्टम इज टू. मग कोणता आहे बघा, पहिलं देईल तुम्हाला युटिलाइज ऑक्सिजन टू जनरेट एनर्जी. ऑक्सिजनचा वापर करून काय करतोय, एनर्जी जनरेट करतोय, तयार करतोय. 2 नंबरचं रेप्लिकेट द जेनेटिक इन्फॉर्मेशन. तो जेनेटिक इन्फॉर्मेशन काय करतो, रेप्लिकेट करतोय. सी नंबरचा आहे प्रोड्यूस गॅमेट्स, गॅमेट्स तयार करतोय. आणि डी आहे युटिलाइज द सोलर एनर्जी फॉर द मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. आता ही लिव्हिंग थिंग काय करतो माहिती का,
सोलर एनर्जी वापर करतोय, पण लिव्हिंग थिंग मध्ये प्लांट आली, काय करताय तो म्हणजे सूर्याचा वापर करून किंवा सूर्याच्या एनर्जीचा वापर करून काय करतोय, एनर्जी तयार करतोय. पण हे फक्त कशासाठी लागू पडतं, प्लांटसाठी. ॲनिमलसाठी हे लागू पडत नाही. म्हणून हे सेंटेन्स सरळ सरळ चुकलं. तुम्हाला जर परफेक्ट आन्सर माहित असेल ना, तर चुकीचे आन्सर कोणते हे तुम्हाला ओळखलं ना, तरी आपलं परफेक्ट आन्सर काय येतं, ओळख येतं बघा. त्यानंतर युटिलाइज ऑक्सिजन टू जनरेट एनर्जी ही प्रॉपर्टी आहे. त्यानंतर अजून बी बघा, रेप्लिकेट द जेनेटिक इन्फॉर्मेशन, ही लिव्हिंग थिंगची एक गोष्ट आहे. तो काय करतो, रेप्लिकेट करतोय. रेप्लिकेट म्हणजे तुम्हाला ऑप्शन बी, ऑप्शन डी कट झाला, ऑप्शन ए आणि ऑप्शन बी कट झाला. त्यानंतर गॅमेट तयार करतो, हे बरोबर आहे. पण तुम्हाला जास्तीत जास्त ऑप्शन जे आहेत, कोणतं स्ट्रॉंग आन्सर जर म्हटलं, रेप्लिकेट द जेनेटिक इन्फॉर्मेशन, तो काय करतो, जेनेटिक इन्फॉर्मेशन रेप्लिकेट करतो. म्हणून तुम्हाला हे वाक्य जे आहेत, कोणतं बी ऑप्शन जो आहे, बी ऑप्शन परफेक्ट असणार आहे. मग याचा आन्सर कोणता आहे, ऑप्शन नंबर बी. बघा, रेप्लिकेट द जेनेटिक इन्फॉर्मेशन हा काय करतो, जेनेटिक इन्फॉर्मेशन रेप्लिकेट करतो. ही वाक्य ते आहे. ठीक आहे, चला आता त्यानंतर आपण पाठीमागच्या चॅप्टरला सुरुवात केली होती, डायव्हर्सिटी आपण बघितली. डायव्हर्सिटी किती किती आहे हे बघितलं, टॅक्सोनॉमी बघितली, त्यानंतर सिस्टमॅटिक सिस्टम बघितली, याच्यावरती पण आपला काही क्वेश्चन वगैरे आहे. ठीक आहे, ते बघितलं. त्यानंतर आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन या प्रॉपर्टी बघितल्या आपण, बेसिक प्रॉपर्टी. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, आयडेंटिफिकेशन काय आहे, क्लासिफिकेशन काय आहे, नॉमेनक्लेचर काय आहे, नामकरण. त्यानंतर आपण मॅन्जिफेरा इंडिकाला नाव दिलं होतं, हे पण बघितलं. कार्लस लिन्नियसचे जनक हे पण आपण बघितलं, ज्यांनी बाय नॉमिनल नॉमेनक्लेचर दिली होती, काही द्विभाषी पद्धत जी आहे ती दिली होती. ठीक आहे, आता आपण ICBM बघितलं, IBZM इंटरनॅशनल कोड, ICZM पण बघितलं, इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर आणि इंटरनॅशनल कोड ऑफ झुलॉजिकल नॉमेनक्लेचर, या दोन्ही पण गोष्टी आपण बघितल्या. बरोबर, चला पुढे बघूया. आता त्यामध्ये हे नाव कसं द्यायचं ते आपण बघितलं. हे नाव असंच का दिलं पाहिजे, त्याला काही रूल्स वगैरे आहे, ते आपण रूल बघितले. आणि तुम्ही सगळ्यांनी याचा अभ्यास केला असेल, त्यावरती आपला काही क्वेश्चन आहे, ते क्वेश्चन आपण बघून घ्यायचे. ठीक आहे, मागच्या वेळी मी तुम्हाला याचे आन्सर सांगितले होते, आपण जवळपास 9 नंबरच्या क्वेश्चन पर्यंत आलो होतो. तरी पण परत तुम्हाला फायनल आन्सर जे आहेत सांगतो, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला एकदम सोपं जाईल. ठीक आहे, चला क्वेश्चन बघा. सिलेक्ट द करेक्टली रिटन सायंटिफिक नेम ऑफ द मँगो विच वॉज फर्स्ट डिस्क्राइब बाय द कार्लस लिनियस. कार्लस लिनियसने पहिल्यांदा आंब्याला नाव दिलं होतं, आणि ते नाव बरोबर कोणते हे तुम्हाला ऑप्शन मध्ये ओळखायचे. मग ऑप्शन बघा कोणतं, NCERT पेज नंबर तुम्हाला म्हटलंय न्यू वरती 5 पेज नंबर होती आहे, नॅशनल म्हटलंय 2019 ला याच्यावरती क्वेश्चन विचारला होता. मग पहिला ऑप्शन बघा कोणता, मॅन्जिफेरा इंडिका लिन. मॅन्जिफेरा इंडिका लिन हे नाव बरोबर आहे. पण बी ऑप्शन बघून घ्या. बघा, मॅन्जिफेरा इंडिका असं नाव दिलेलं पुढे कार्लस लिनियसने दिलेलं आहे, म्हणून काय कार्लस लिनियसचं लिन हे काय येतं, नोटिस येतंय. मॅन्जिफेरा इंडिका तुम्हाला म्हटलं हे नाव जे आहे हे पण बरोबर आहे. बघा, MANGIFERAINDICA. आता हे होतं कॅपिटल मध्ये आणि हे कोणतं स्मॉल मध्ये. पण आपल्याला माहिती कोणतं, पहिलं जे लेटर आहे ते कोणतं लिहायचं, कॅपिटल मध्ये पहिलं, त्यानंतर कोणतं लिहायचं, स्मॉल मध्ये लिहायचं. म्हणून हे सुद्धा काही चुकीचं येईल, हे पण काही चुकीचं येईल, कारण त्याला लिन नाही. पुढे बघा, मॅन्जिफेरा इंडिका कार्लस लिनियस असं नाव तर आपण काही लिहितच नाही, म्हणून हे सुद्धा काही ऑप्शन चुकलं. म्हणजे आपलं ऑप्शन ए जे आहे, ऑप्शन ए काय बरोबर आन्सर आहे. कोणतं, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. चला पुढचा क्वेश्चन बघूया. 7 नंबरचा क्वेश्चन जो आहे हा पाठीमागच्या आपण बघितला होता, तरी पण आपण एकदा रिवाइज करतो. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अगेन्स्ट द रूल्स ऑफ ICBM. अशी कोणती गोष्ट आहे जी ICBMच्या विरुद्ध आहे, त्या रूल्सला ते फॉलो करत नाही. इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर. मग बघा, हँड रिटन सायंटिफिक कोणता नेम शुड बी अंडरलाईन. बरोबर आहे, अंडरलाईन करायची. त्यानंतर दुसरं, एव्हरी स्पेसिस शुड हॅव द जेनेरिक नेम अँड द स्पेसिफिक इफेक्ट. हा, हे पण बरोबर आहे. त्याचं जेनेटिक इन्फॉर्मेशन असते, पण पहिल्यांदा जी जिनस आहे, पहिल्यांदा आपण कोणता जिनस, नंतर काय लिहितो आपण स्पेसिस, हे दोन नाव बरोबर आहे. स्पेसिफिक इफेक्ट दुसरं वाक्य पण बरोबर आहे. पण आपल्याला काय विचारलंय, अगेन्स्ट विरुद्ध काम करताय, म्हणजे त्याचं काम नाही. त्यानंतर तिसरं, सायंटिफिक नेम्स आर लॅटिन अँड शुड बी इटलाइज. बरोबर आहे, लॅटिन मध्ये लिहायचं आणि कोणतं लॅटिन मध्ये टाईप करायचं आणि इटलाइज करायचं. बघा, त्यानंतर जेनेरिक नेम अँड स्पेसिफिक नेम शुड बी रिटन बाय द स्टार्टिंग विथ स्मॉल लेटर. स्मॉल हे वाक्य चुकीचं आहे, आपण स्मॉल मध्ये लिहित नाही. बघा, स्मॉल लेटर आपण काय लिहितो, बघा मॅन्जिफेरा इंडिका नाव आहे, कोणतं मॅन्जिफेरा इंडिका, कोणता इंडिका, आणि पुढे काय लिहितो आपण लिन. कार्लस लिनियस. मला सांगा, हा जो पहिला शब्द आहे कसला, आपण कॅपिटल मध्ये, इथे काय म्हटलंय, शुड बी रिटर्न स्टार्टिंग विथ अ स्मॉल लेटर. आपण स्मॉल लिहित नाही, कसं लिहितो, कॅपिटलने. किती सोपा क्वेश्चन हा, बघितला, ओडिसाला विचारला होता. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण बघूया. बघा, जेनेरिक नेम असेल रिटर्न स्टार्टिंग विथ द स्मॉल लेटर, हे वाक्य अगेन्स्ट त्याच्या विरुद्ध आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. ICBM स्टँड फॉर.
आयसीबीएन स्टँड फॉर आयसीबीएनचा अर्थ काय होतो लॉंग फॉर्म काय त्याचा कोणता इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर मग लिहा कोणता इंटरनॅशनल कोड ऑफ फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर वाक्य बरोबर आहे. दुसरं बघा इंटरनॅशनल कोड काँग्रेस फॉर काँग्रेसचा काय संबंध नाही. इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर इंडियन कोड फॉर इंडियन कोड नाही. इंडियन काँग्रेस हे शब्दचं वाक्य नाही. म्हणजे कोणतं ऑप्शन हे तुमचं बरोबर आन्सर असणार आहे. म्हणजे काय येतो ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. इथपर्यंत पाठीमागच्या लेक्चरला आपण बघितलं. 9व्या क्वेश्चनला आपण आलो होतो. पाठीमागच्या लेक्चरला आपण हा 9वा क्वेश्चन बघितला. 8पर्यंत बघितलं बघा. हे काय म्हटलंय नॉमेनक्लेचर इज गव्हर्न बाय द सर्टन युनिव्हर्सल रूल. जे नॉमेनक्लेचर आहे जे नामकरण आहे त्याला काहीतरी रूल आहे. सर्टन युनिव्हर्सल रूल तर लागू पडतो. विच वन ऑफ द फॉलोइंग इज कॉन्ट्री टू रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर. खालीलपैकी कोणती कॉन्ट्री वगैरे आहे किंवा कोणतं वाक्य बरोबर असेल हे आपल्याला लिहायचं बघा. पहिलं द फर्स्ट वर्ड इन द बायोलॉजिकल नेम रिप्रेझेंट द जिनस नेम अँड द सेकंड इज द स्पेसिफिक युनिट. हे वाक्य बरोबर आहे. दुसरं द नेम्स आर रिटन इन द लॅटिन आर आयटलाइज. हे पण बरोबर आहे बघा. वेन रिटन बाय द हँड द नेम्स आर टू बी अंडरलाइन. त्यानंतर बायोलॉजिकल नेम्स कॅन बी रिटन इन एनी लँग्वेज. कोणतं हे आपण कोणत्याही लँग्वेज मध्ये लिहू शकतो. लक्षात ठेवायचं आपण होतं त्याच लँग्वेज मध्ये लिहू शकत नाही. मग याचा ऑप्शन काय असणार आहे ऑप्शन डी हे तुमचं बरोबर असणार आहे. ठीक आहे. बायोलॉजिकल नेम्स कॅन बी रिटन इन एनी लँग्वेज. नॉमेनक्लेचर इज गव्हर्न बाय द सर्टन युनिव्हर्सल रूल. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द कॉन्ट्री टू द रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर. जगजाहिरी कोणता आपण कोणत्याही भाषेमध्ये लिहू शकतो. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन किती सोपं आहे बघा. काय म्हटलं इथे एक्स अँड वाय. कोणता एक्स अँड वाय. प्रश्न समजून घ्यायचा पहिल्यांदा. प्रश्न जेव्हा तुम्हाला समजेल 100% तेव्हा तुम्हाला त्याचा आन्सर सांगता येईल बघा. एक्स अँड वाय आर द कॉम्पोनंट्स ऑफ द बायनॉमियल नॉमेनक्लेचर. दिस नेमिंग सिस्टम वॉज प्रपोज बाय झेड. म्हणजे क्वेश्चन किती सोपं आहे. म्हणजे एक्स आणि वाय हे काय नेम आहे एका झाडाचं किंवा लिव्हिंग ऑर्गनचं आणि त्यांनी झेडने प्रपोज केलंय. दुसऱ्या कोणत्या एखाद्या माणसाने काय केलंय प्रपोज केलंय. मग मला सांगा हे तुम्हाला ऑप्शन मध्ये बघायचंय. काही ऑप्शन बघायचं बघा. एक्स काय म्हणतं मग तुम्हाला एक्स आहे जेनेरिक नेम, वाय आहे स्पेसिफिक इफेक्ट आणि झेड काय कार्लस लिनियस. वाक्य बरोबर आहे. कार्लस लिनियसने काय शोधली होती बायनॉमियल नॉमेनक्लेचर मेथड शोधली होती बरोबर. मग तुम्हाला म्हटलं एक्स आणि वाय एका नाव आहे आणि ही झेड ह्या माणसाने शोधली होती. मग पहिलं वाक्य बरोबर आहे. तरी पण आपण दुसरं बघून घेऊ काही बरोबर असेल. दुसरं बघा एक्स स्पेसिफिक इफेक्ट आणि वाय जेनेरिक नेम. असं होत नाही. पहिले काय असतं जेनेटिक नेम असतं कोणतं दुसरं असतं जीनस नेम शेवट कोणतं असतं स्पेसिफिक नेम बघा. आणि R.H. विटेकरने दिलेली R.H. विटेकर साहेबांनी काय दिली माहिती का 5 किंगडम क्लासिफिकेशन ही सिस्टम दिली होती. त्यानंतर नेक्स्ट स्पेसिफिक इफेक्ट नाही. पहिलं काय असतं पूर्णपणे जेनेटिक नेम असतं आणि लास्ट काय स्पेसिफिक इफेक्ट बघा. कार्लस लिनियस लिहिलेलं आहे पण कोणतं जेनेरिक नेम पहिल्याने पाहिजे होतं आणि कोणतं स्पेसिफिक दुसऱ्याने पाहिजे होतं. ठीक आहे. पुढचं बघा एक्स जेनेरिक नेम आणि कोणतं वाय स्पेसिफिक इफेक्ट आणि काय म्हटलं झेड R.H. विटेकर नाही. R.H. विटेकर सरांनी दिली नव्हती साहेबांनी दिली होती. कोण दिली होती कार्लस लिनियसने दिली होती. त्यामुळे आपला जो ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए हे परफेक्ट आन्सर असणार आहे. म्हणतो ऑप्शन नंबर ए जेनेरिक नेम आणि कोणतं स्पेसिफिक इफेक्ट झेड कार्लस लिनियस सरांनी दिली होती सिस्टम. ठीक आहे. पुढे बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा बायोसिस्टमॅटिक्स एम्स ऍट. बायोसिस्टमॅटिक्सचं एम काय म्हणजे आपण जे टर्म बघितले कोणते सिस्टमॅटिक त्या सिस्टमॅटिकचं एम काय उद्दिष्ट काय हे आपल्याला विचारलंय. मग पहिलं ऑप्शन बघा काय म्हटलं इथे द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम बेस्ड ऑन ब्रॉड मायफॉलॉजिकल कॅरेक्टर. हे एम्स नाही त्याच. यांनी काय म्हटलं बघा मग सिस्टमॅटिकचं एम काय होतं आपण का सिस्टमॅटिक एम डिस्ट्रीब्यूट करतोय किंवा क्लासिफिकेशन करतोय आपण वर्गीकरण करतोय त्याला कारण एकच आहे काय द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम बेस्ड ऑन ब्रॉड मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. आपण ब्रॉड मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर घेतलेले नाही. इथं मॉर्फोलॉजी म्हणजे काय एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ ऑर्गॅनिझम. याच्यावरून आपण प्राण्यांना वेगळं करत नाही. ते याचं एम नाही. कोणतं बायोसिस्टमॅटिकचं. आपण त्यांच्या हावभावावरून त्यांच्या शरीरावरून त्यांना वेळ करतोय का आपलं काय करतो त्यांना वेळ करायची पण त्याच्यासाठी आपला काहीतरी फायदे त्यांचा कोणता ऑर्गनचा म्हणून आपण वेगळे केले. म्हणून हे पहिलं वाक्याला सोबत नाही. दुसरं वाक्य बघा ऑप्शन बी बघा डिलिमिटिंग द व्हेरियस टॅक्सा ऑफ ऑर्गॅनिझम अँड द एस्टॅब्लिशिंग दिअर रिलेशनशिप. आपलं रिलेशनशिप बसवायचं काय काम आहे मला सांगा. या प्राण्यांचं रिलेशनशिप बसून आपला काही फायदा आहे का काहीच फायदा नाही. आणि माणूस प्रत्येक गोष्ट कशासाठी करतो फायद्यासाठी. म्हणून हे सुद्धा वाक्य नाही आपलं त्यांची काय रिलेशनशिप बसवायची नाही. आपला कोणाचा संबंध जुळवायला जायचे नाही बघा. तिसरं द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम बेस्ड ऑन दिअर इव्होल्युशनरी हिस्ट्री. बरोबर कोणतं क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम कोणतं बेस्ड ऑन दिअर इव्होल्युशनरी हिस्ट्री हे वाक्य दिले. त्यानंतर नेक्स्ट बघा
and the established in the phylogeny and their totality of various parameters from the all fields of studies. हे वाक्य थोडंफार बरोबर आहे. चौथं बघू बाबा, आयडेंटिफिकेशन अँड द अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम ऑन द बेसिस ऑफ देअर सायटोलॉजिकल कॅरेक्टर. आपला काही घेऊन सायटोलॉजिकल कॅरेक्टर्स. आपला फायदा काय मग बघा इथं. द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम बेस्ड ऑन द इव्होल्युशनरी हिस्ट्री. आपण इव्होल्युशनरी हिस्ट्री काढली म्हणजे आपला शोधायचं होतं माणूस पासून निर्माण आहे. माणसाने शोध कोणापासून निर्माण आला हे शोधण्यासाठी प्रत्येक प्राणी काय झाली, इव्होल्युशनरी हिस्ट्री शोधून काढली. त्यांची उत्क्रांती काय झाली हे आपण शोधून काढला, बरोबर की नाही. बघा हिस्ट्री अँड एस्टॅब्लिशमेंट देअर फायलोजेनी ऑन देअर टोटॅलिटी ऑफ व्हेरियस पॅरामीटर फ्रॉम ऑल फील्ड ऑफ स्टडीज. सगळ्या फील्डमध्ये. म्हणून याचा ऑप्शन काय येईल, ऑप्शन सी हे तुमचं बरोबर आन्सर आहे. माणसाने प्रत्येक गोष्ट शिकवण्यासाठी आपल्या फायद्यासाठी. मग तुम्हाला वाक्य दे बघा, द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम बेस्ड ऑन देअर इव्होल्युशनरी हिस्ट्री and establishment their phylogeny to totality various parameter from the all field of studies.